राम राम मंडळी, तर आज आम्ही जात आहोत गावाला. तर चला आमचा गाव दाखवतो तुम्हाला. खेड. चला कोकण दर्शन करूया. मंडळी अशी रस्त्यावर उभी आहेत नाही. काय ग कंटाळली? काय मंडळी कंटाळली? हा, तंगड्या आमच्या पण गळ्यात आल्या. काय दादा कंटाळलीत का? कंटाळले? कंटाळली काय? हा, तंगड्या आल्या का? कंटाळले? आता या. दोनच माणसं उरलेली आहेत जेवायची, आणि ही सगळी जेवलेली माणसं, पोट्यांची सगळी तुंब झालेली आहेत. तर मंडळी, मी आजच्या व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, कारण एक व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्याच्यामुळे याचे मी 2 व्हिडिओचे पार्ट बनवलेले आहेत. एका व्हिडिओमध्ये चिकन बिर्याणी आणि पोपटी कशी आम्ही बनवली होती तो व्हिडिओ आहे, आणि दुसरा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आमच्या घरी आलेली पालखी, त्याबद्दल मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, त्या समोर दिसत आहेत त्या लेण्या आहेत, तिथपर्यंत जाऊ शकता तुम्ही. मंडळी बघ कशी अर्धी झोपेतली आहेत. ते मागची कुठं गायब झालीत? पब्लिक मागचा कुठं गेला? आमचा पब्लिकच गायब झाला. तो अर्धा पब्लिक कुठं गायबच आहे तिकडं. पोचलो असतो. मंडळी बघ कशी आहे. माई आहे. तर मंडळी, तुम्ही आत्ताच बघितल्याप्रमाणे आमची गाडी घाटामध्ये बंद पडली होती. त्यानंतर आम्ही दुसरी गाडी घेऊन आम्ही आमच्या घरपर्यंत पोचलो. आणि हा समोर जो दिसतोय तो आहे कशेडीचा नवीन बोगदा, जो आता गेल्याच वर्षी गणपतीच्या टायमात ना खोलण्यात आला होता. तर इथे अजून लाईटिंगची थोडी व्यवस्था नाही आहे, ती लवकरच चालू होईल अशी आम्ही आशा बाळगतो. या बोगद्यामुळे 3 तासाचा प्रवास हा फक्त अवघ्या अर्ध्या तासात होऊ लागला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे हे समोर दिसत आहे ते आहे आमचं घर. तर मुलं कंटाळली होतीच जरा, त्याच्यामुळे जरा फेरफटका मारायला आम्ही गावात जरा गेलो. तर चला, थोड्या प्रकारात दाखवते तुम्हाला आमचं गाव. हे आमची गावची मंडळी आहेत. तर आता आम्ही आलो आहोत जिथे आमचं मुख्य देवघर आहे त्या ठिकाणी. तर चला, आमच्या मुख्य देवघरामध्ये जाऊन पाया पडूया. मुख्य देवघरात आलोय आम्ही पाया पडायला. जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही चिकन पोपटी आणि चिकन बिर्याणी बनवली होती. तर त्याच्यासाठी हे मॅरिनेशन चिकनचं करून ठेवलं होतं. दही, हळद, मीठ, मसाला लावून अर्धा तासासाठी छान मॅरिनेशन करून ठेवलं होतं. तर चला, पुढची प्रोसिजर बघूया. मसाला मिक्स करते ना. माईक हवाय का तुम्हाला? नको, आम्हाला माईकची काही गरज नाही. आमचा आवाज खूप सुंदर, गोड, खणखणीत आहे, मोठा आहे, खणखणीत. मडका फोडलाव काय हवाला. अशा प्रकारे आपला मसाला लावून झालेला आहे. हा हा हा, अशा प्रकारे एकदम पुढची तयारी करूयात. हे सगळे वेटिंग लिस्ट मध्ये बसलेले आहेत खायला. हा, हे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत. ही चिकन पोपटीची वेटिंग ला माणसं बसलेली आहेत सगळे. कुठे गेलीत? चिकन पोपटीला अगदी वेटिंग करतायत ते लोक. चिकन पोपटी
रेडी होती आहे आय एम रेडी. एकदम. बाहेरच्या आचारी बोलवलेले आहेत स्पेशल आणि ते आता मस्तपैकी करत आहेत. 3 आचारी बोलवले आहेत स्पेशली. अशा प्रकारे आता आमची बिर्याणी तयार होते. हे असे 3 आचारी आहे तिकडे. कुठे गेले आचारी? एक आचारी आहे तिथे, एक आचारी बसले तिकडे आणि एक पळालं. मेन आचारी पळालेले आहेत. आणि हे बघा, हे सगळे पोपटीचे वेटिंग लिस्ट मध्ये माणसं बसलेली आहेत. हा आमचा छोटा माणूस. हा, हे आमचं छोटा माणूस पोपटीसाठी वेटिंगला. तांदूळ धुवून ठेवलेत. चढलेला आहे आता. तो सोन्याचं एकदम खटाटोप चालू आहे. एकदम लसूण काय सोलली तर जात नाही, पण खटाटोप चालू आहे. चक्री फुल म्हणतात त्याला. आणि दालचिनी टाकला, लवंग, काळी मिरी टाकली. मीठ टाकायचं त्यामध्ये. बंधुराजाने दालचिनी थोडी खाऊन टाकली. भात बिर्याणी आणि पोपटी एकदम चालू आहे. बंद करा. बांबुर्डीचा पाला, पावट्याच्या शेंगा आणि बटाटे घेतलेत. कवटा आणि कवटा घेतलीत एकदम. आंबुर्डा कमी आहे. मडक्यात बसा म्हणतात सगळ्यांना. तर मी काय बोलतो तुम्हाला, अजून काय सेवा करायची आहे का आपली? सांगा तुम्ही, त्याप्रमाणे आम्ही तुमची सेवा करू शकतो. होय महाराजा म्हणूया. महाराजा अंडी टाकतोय. अंडी टाकल्याच्या नंतर आम्ही हे बघा कांदा कापलेला आहे. कांद्याच्या नंतर बटाटा कापलेला आहे. त्याच्यानंतर पेंडा नाही गेला तुम्ही. शेंगा टाकतात पावट्याच्या. आणि कोथिंबीर वगैरे काय काय नाही. काय नाही. वाटाणे राहिले खेळला आणि भांडण आले पावते. अरे दूध तापला तो आतमध्ये. थोडं लेअर नाही टाकत आहे. थोडं ठेवा लेअरला. चिकन टाक बाबू. मीठ टाकलंस ना. मसाला वगैरे काय हवंय का? नको. मसाला नाही. मॅरिनेशन चिकन जात आहे यामध्ये. सुरुवातीला बांबुर्डीचा पाला, त्याच्यावरती शेंगा, त्यावरती बटाटे, परत केळ्याचं पान, असं लेअर बसवत परत चिकन, परत पावट्याच्या शेंगा असं टाकत पूर्ण लेअर बसवून वरती परत एकदा बांबुर्डीचा पाला आणि केळ्याच्या पानाने झाकून पूर्णतः बंद करण्यात आला होता. यामध्ये अंडी देखील होती आणि तसेच मटार देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा ह्याच्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा सुद्धा टाकल्या तरी छान लागतात.
आमचा डॉगी वाट पाहत होता की कधी यांची पोपटी होते आणि कधी मला चिकन खायला भेटतं. अशा प्रकारे आता पोपटी शिजवायला घेतोय. त्यासाठी हा जो मडका आहे तो उलटा ठेवण्यात आला. त्यानंतर वरती पालापाचोळा आणि लाकडं जमा करून ते पेटवण्याची तयारी चालू झाली. सगळ्यात मेहनती कलाकार दादूस वरण काम झालं. थंडी कोणाला वाजते घातला काम हा ही होळी पेटली आमची. पोपटीची होळी पेटली. ही बघा आमची पोपटी अशी बोला बोला. आम्ही पोपटी बनवतो. आमची पोपटी बनवलेली आहे. हा चला. आता ही 20 ते 25 मिनिटं अशीच ठेवून आपण जाऊया आता पुढच्या प्रोसेसरला, म्हणजेच चिकन बिर्याणी करायला. तर चला सुरू करूया चिकन बिर्याणी करायला. पोपटी गेली शिजायला, तोपर्यंत बिर्याणी होते. हे दुसरे रेसिपी पर्सन, हे दुसरे मास्टर शेफ, हे मोठे मास्टर शेफ. आता यामध्ये आपण खडा गरम मसाला टाकत आहोत. त्यामध्ये लवंग, काळी मिरी आणि तेजपत्ता आणि थोडेसे धणे आणि दालचिनी टाकतो. आलं लसूण पेस्ट लागेल. त्याच्यानं होत नाही ना. ऐसा आज अच्छी तरह से बताते नहीं है क्या वो फ्राई करने क्या करने का. फ्राई ग्रेव्ही बनवायची तसं ना. आपण तळून टाकतो ना कांदा. मला वाटलं तसं पाहिजे काय ते. आता चिकन जाणार आणि तो भात त्यापैकी दही लावून हळद मीठ मसाला चांगला अर्धा तास चांगला छान मॅरिनेट झालाय. तर काय टाकताय तुम्ही जरा आम्हाला दाखवा. बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला टाका. सुहानाचं प्रमोशन करतोय आम्ही. सुहानाचा मस्त बिर्याणी मसाला टाकते. बिर्याणी मसाला म्हणतोय आता मीच जातो आतमध्ये. आणि त्या चिकनला सुहाना करून टाकतो. हा सुहानाचा चिकन ग्रेव्ही मसाला ना. नाही असं नाही. आमची तिला बोललो अंडा बिंडा खातेस का नाही. तुमची रेसिपी बघून आम्हाला इथे भूक लागली. असंच कच्चं खाऊ का हे. ग्रेव्ही मस्त झाली. मला काय खायचं. चिकन देतो ना. फोडून ठेवले दोन मस्त ग्रेव्ही. ट्रिपल बिर्याणी आणिच बनवून पाहिजे होता. सगळं
याला छान प्रकारे मिक्स करून घेत आहोत. त्यामध्ये मीठ वगैरे व्यवस्थित टाकलेलं आहे. भातामध्ये ऑलरेडी टाकलेलं होतं आणि चिकनमध्ये थोडं टाकलेलं आहे. त्यामुळे आता ते छान मिक्स झालं. आता त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर कोळशे ठेवून 10 मिनिटं तसंच ठेवायचं. पोपटी आहे, अंड्यामध्ये कवाट आहे. अंड्यामध्ये कवाटच आहे. कोंबडीचा बटाटा याला बटाटा बोलतात. पोपटी खात आहे. मस्त वाटते पोपटी. चांगली. तुम्ही तर टेस्टच नाही केली. इकडे तर नाही आज. पोपटी कशी आहे? चांगली आहे. गौरीताई तुम्ही टेस्ट केली? त्या वहिनी टेस्ट करतायत चालता चालता. तिकडे शेफ बाहेर इथे बसले आहेत. टोपच घेऊन बसलेत. बघू कशी आहे पोपटी आहे. तर मंडळी, आम्ही गावी गेल्यानंतर चिकन पोपटी आणि चिकन बिर्याणी बनवलेल्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर पुढचा व्हिडिओ आहे तो आहे पालखी सोहळा तसेच पालखी नाचवणे. तर हे काय असतं हा बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.